नमस्कार, मी मोहन सुपारे. आता पेरणीचा हंगाम चालू झाला आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेरण्यासुद्धा झाल्या आहे. तर सोयाबीनची पेरणी करत असताना किंवा पेरणी करायच्या अगोदर आपण एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायला पाहिजे. काम छोटं आहे, पण त्याचा उपयोग खूप मोठा आहे. तर त्यासाठी आपण पेरणी करत असताना किंवा पेरणी करायच्या 1 दिवस अगोदर, 2 दिवस अगोदर किंवा 10 दिवस अगोदर सीड ट्रीटमेंट ही करून ठेवली पाहिजे, केली पाहिजे. काम खूप छोटं आहे, पण ह्या कामाचा फायदा खूप मोठा होतो. त्या बीज प्रक्रियेमुळे आपल्या पिकाला खूप सुंदर असा फायदा मिळतो. त्यामध्ये बुरशीजन्य रोग असो किंवा किडींपासून संरक्षण असो, पहिल्या 30 ते 35 दिवसापर्यंत खूप सुंदर असा त्याचा रिझल्ट मिळतो. तर त्यासाठी तुम्ही 2 प्रकारची बीज प्रक्रिया करू शकता. एक म्हणजे आपण जैविक बीज प्रक्रिया करू शकतो आणि दुसरी म्हणजे आपण रासायनिक बीज प्रक्रिया करू शकतो. जैविक बीज प्रक्रियेसाठी आपण ट्रायकोडर्मा वापरू शकता. म्हणजे जे आपल्या जमिनीला बुरशीजन्य रोग लागणार आहे, जमिनीपासून जे लागणारे रोग आहे, त्याचे म्हणजे मर झालं, मुळकूज झालं, या प्रकारच्या रोगांवर आपण जैविकरित्या संरक्षण करू शकतो. तर त्यासाठी तुम्ही ट्रायकोडर्मा वापरा. ट्रायकोडर्मा हे फ्रेश असलं पाहिजे आणि त्याचा काउंट चांगला असला पाहिजे. तुम्ही त्याचा उपयोग 10 ते 15 ग्रॅम प्रति केजी सीडला तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला जे जमिनीमधून नत्र स्थिरीकरण करायचं आहे, स्फुरद स्थिरीकरण करायचं आहे, तर याचेसुद्धा जीवाणू असते जैविक. तर त्यामध्ये तुम्ही रायझोबियमचा उपयोग करू शकता 10 ते 15 ml. त्यानंतर PSB आहे, PSBचा उपयोग करू शकता. तुमच्या जमिनीमध्ये स्फुरद आहे, नत्र आहे, हे नत्र जीवाणू एकत्र करून तुमच्या पिकाला उपलब्ध करून देऊ शकता. त्यानंतर येऊ आपण किडींचं संरक्षणासाठी. तर किडीसाठी सुद्धा जैविकमध्ये बनलेलं आहे. त्यामध्ये MVV म्हणून एक औषध येते. MVV म्हणजे मेटारायझियम, बेव्हेरिया आणि व्हर्टिसिलियम. ह्या तिन्ही बुरशींचा त्याचा तुम्ही सीड ट्रीटमेंटला उपयोग करू शकता. त्यामुळे तुमच्या पिकाला जे लागणारे किडी आहे, त्या किडीचं संरक्षण चांगलं होऊ शकते. त्यानंतर येऊ आपण रासायनिक सीड ट्रीटमेंटसाठी. रासायनिक सीड ट्रीटमेंट करायची असेल तुम्हाला, तर त्यासाठी थायोमिथॉक्झम 30% FS म्हणजे फ्लोएबल कॉन्सन्ट्रेट फॉर सीड ट्रीटमेंट. म्हणजे हे जे कंटेंट बनलेलं आहे, हे कंटेंट मुख्यतः सीड ट्रीटमेंटसाठीच बनलेलं आहे. हे पेटेंटेड औषध आहे. GPRS म्हणजे G म्हणजे ग्रो आणि ग्रीनिंग. तुमचं जे पीक आहे हे निघाल्यानंतर चांगलं हिरवंगार राहील आणि जोमदार त्याची वाढ होईल. P म्हणजे पेनिट्रेशन म्हणजे जे तुम्ही औषध दिलं आहे हे मुळांद्वारे चांगल्या प्रकारे शोषलं जाते, पेनिट्रेट होते त्याला म्हणतो आपण. R म्हणजे रेनिंग फास्टनेस्ट, म्हणजे किती मोठा पाणी आला तरी ते पाण्याद्वारे वाहून जात नाही, त्याचा एक असा उपयोग होतो. आणि S म्हणजे स्प्रेडिंग ॲक्शन, म्हणजे मुळांमध्ये गेल्याच्यानंतर ते एकदम फास्टरित्या त्या झाडामध्ये स्प्रेड होते. मुळांद्वारे घेतल्याच्यानंतर ते फांद्यांमध्ये, फुलांमध्ये, फळांमध्ये सगळीकडे स्प्रेड होते. तर हे असं GPRS पेटेंट औषध आहे. हे तुम्ही उपयोग करू शकता. हे आपल्याकडे आहे, स्लेअर प्रो म्हणून येते. खूप सुंदर असे याचे रिझल्ट आहे. हे झालं किडींसाठी. जसं आपलं चक्रीभुंगा झाला, गिटल बिटल, त्यानंतर तुडतुडे, मावा, फुलकिडे, ह्या सगळ्यांचा पेरणीपासून तर 30 ते 35 दिवसापर्यंत चांगला रिझल्ट याचा येऊन जातो. त्यानंतर तुम्हाला बुरशीजन्य रोगांसाठी मुळकूज आहे, मर आहे, यासाठी तुम्ही 22 वापरू शकता. 22 पण चांगला रिझल्ट आहे. त्यानंतर बुरशीजन्य रोगांसाठी तुम्ही 22 वापरू शकता. 22 पण खूप चांगले रिपोर्ट आलेले आहे. त्यानंतर थायफेनेट मिथाईल याचासुद्धा खूप मरीवर खूप चांगला रिझल्ट येतो. आपण जसं चण्यामध्ये वापरतो तसंच सोयाबीनमध्ये सुद्धा याचा उपयोग तुम्ही करू शकता. सीड ट्रीटमेंटसाठी स्लेअर प्रो जे थायमिथॉक्झम 30% FS जे आहे, याचं तुम्ही 3 ते 5 ml पर्यंत पर kg सीडला तुम्ही लावू शकता. त्या 22 10 ते 15 ग्रॅम किंवा थायफेनेट मिथाईल 10 ते 15 ग्रॅम पर kg सीड, या प्रकारे तुम्ही वापर करा. पाण्यामध्ये मिक्स करून सीड जास्त घासू नका. सीड जास्त जर घासले तर त्याचं वरचं कवर निघून जाते आणि वरचं कवर निघालं तर ते मग जर्मिनेशनला प्रॉब्लेम येऊ शकते. तर अशा प्रकारे सीड ट्रीटमेंट करा. तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट येईल आणि तुमच्या पिकाचं 100% संरक्षण होईल. धन्यवाद. जय जवान, जय किसान.